आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले प्रेमपूर्वक स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिले की प्रभू येशूने आपल्या शिष्यांसोबत शेवटचे भोजन कसे केले आणि आपल्या बलिदानाची तयारी कशी दर्शवली. आजच्या भागात आपण येशूच्या दुःखभोगातील काही अत्यंत भावनिक आणि गंभीर घटनांकडे पाहणार आहोत. आपण पाहतो की येशू आपल्या शिष्यांसोबत गेतशेमाने बागेत जातो, जेथे तो अत्यंत वेदनेत प्रार्थना करतो. त्या कठीण क्षणीही तो पित्याच्या इच्छेला पूर्णपणे अधीन राहतो. यानंतर यहुदा विश्वासघात करून येशूला पकडण्यासाठी लोकांना घेऊन येतो. पेत्र, जो स्वतःला विश्वासू म्हणत होता, तो 3 वेळा येशूला ओळखत नसल्याचे सांगतो. तसेच आपण पाहणार आहोत की यहुदाला आपल्या चुकीची जाणीव झाली, पण त्याने खऱ्या पश्चातापाऐवजी निराशेचा मार्ग निवडला. या सर्व घटनांमधून आपण मानवी दुर्बलता, पापांची गंभीरता आणि प्रभू येशूचे अद्भुत प्रेम पाहू शकतो. तर चला, आजच्या वचनातून आपण प्रभूच्या आज्ञाधारकपणाची, क्षमेच्या आणि खऱ्या पश्चातापाचा अर्थ समजून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 26 याच्या 30व्या वचनापासून ते अध्याय 27 याच्या 6व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पेत्राच्या नकाराविषयीची भविष्यवाणी, गेतशेमाने बागेत येशू, प्रमुख याजकापुढे येशूची चौकशी आणि पेत्र येशूला नाकारतो. आता आपण पेत्राच्या नकाराविषयीची भविष्यवाणी हा विषय थोडक्यात अभ्यासूया. आपण मत्तेकृत शुभवर्तमानाचा 26वा अध्याय आणि 31 हे वचन वाचूया. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, तुम्ही सर्व याच रात्री माझ्याविषयी अडखळाल, कारण असा शास्त्रलेख आहे की मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल. हा जकर्या 13वा अध्याय आणि 7 या वचनातील भविष्यवाणीचा संदर्भ आहे. पुढे आपण जाऊया. 32 आणि 33. परंतु मी उठवला गेल्यानंतर तुमच्या आधी गालिलात जाईन. पेत्राने त्याला उत्तर दिले, आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही. पेत्राच्या उत्तरावरून असे सूचित होत होते की त्याला इतर शिष्यांवर विश्वास नव्हता, परंतु प्रभू मात्र नक्कीच त्याच्यावर अवलंबून राहू शकत होता. पेत्राची समस्या ही होती की त्याला स्वतःचीच खरी ओळख नव्हती, आणि आज आपल्यापैकी अनेकांचीही हीच समस्या आहे. पुढे आपण जाऊया. 34 आणि 35 ही वचने. येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. पेत्र त्याला म्हणाला, आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही. सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले. संध्याकाळ होण्याच्या सुमारास पेत्र म्हणाला होता की तो आपल्या प्रभूला कधीही नाकारणार नाही. होय, तो तर प्रभूसाठी आपला प्राण द्यायलाही तयार होता. त्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वीच पेत्राने येशूला नाकारले. केवळ एकदाच नव्हे, तर चक्क 3 वेळा. आता आपण गेतशेमाने बागेत येशू हा विषय थोडक्यात अभ्यासूया. यासाठी आपण वाचूया 36 ते 39 ही वचने, परंतु माझी आपणास विनंती आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. या प्रार्थनेत हा प्याला म्हणजे येशूचा वधस्तंभ व जगाच्या पापांचे ओझे होय. वधस्तंभावरील शारीरिक वेदनांपेक्षाही अधिक कठीण गोष्ट म्हणजे पवित्र व निष्पाप येशूला मानवजातीच्या पापांसाठी पाप ठरविण्यात आले. संपूर्ण जगाचे पाप त्याच्यावर ठेवले गेले, आणि त्या क्षणी त्याने किती भयानक आत्मिक वेदना अनुभवल्या असतील याची आपण पूर्ण कल्पना करू शकत नाही. येशू गेतशेमाने बागेत वधस्तंभ टाळण्यासाठी नव्हे, तर देवाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करत होता. त्या प्रसंगात त्याने मोठी आत्मिक परीक्षा सहन केली आणि काल्वरीवरील विजयाची तयारी केली. अरण्यात सैतानाने घेतलेल्या परीक्षेसारखीच परीक्षा येथेही झाली. पण शेवटी येशूने माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो
असे म्हणत देवाच्या इच्छेला पूर्णपणे शरणागती दिली. आपला प्रभू वधस्तंभावर जाणे टाळण्याचा प्रयत्न करत होता असे म्हणणे पूर्णपणे सत्य ठरणार नाही. आपल्या मानवी स्वभावामुळे जगाची पापे स्वतःवर लादली जाण्याबद्दल त्याला एक प्रकारची घृणा वाटली आणि तो अचानक क्षणभर मागे सरला. परंतु त्याने स्वतःला पित्याच्या स्वाधीन केले. तो तर पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठीच जगात आला होता. आता आपण त्या शिष्यांकडे पाहूया जे त्याच्यासोबत बागेत होते, म्हणजेच पेत्र, याकोब आणि योहान. आपली पहिली प्रार्थना आटोपल्यानंतर तो त्यांच्याकडे परत आला आणि त्याला ते झोपलेले आढळले. आपण पाहूया 40 आणि 41 वचन. मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, हे काय, तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. जागृत राहा म्हणजेच जागे राहा, सावध असा आणि प्रार्थना करा, जेणेकरून तुम्ही मोहात पडणार नाही. तो मोह कोणता होता? त्यांना कोण मोहात पाडणार होते? सैतान तिथे उपस्थित होता. येशूने एका अदृश्य शत्रूशी संघर्ष केला हे अगदी स्पष्ट आहे. गेतशेमाने बागेत त्याने त्या शत्रूवर विजय मिळवला. कालवरीचा विजय हा गेतशेमाने बागेतच संपादन केला गेला होता. पुढे आपण जाऊया 42 वचन. आणखी त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, हा प्याला मी प्यायल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. तो स्वतःला पित्याच्या इच्छेला समर्पित करतो. यावेळेस आपल्याला 43 ते 45 ही वचनं वाचायची आहेत, परंतु माझी विनंती आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. आता झोपा व विसावा घ्या या शब्दांनंतर काही काळ गेला होता. येशूने शिष्यांना विश्रांती घेण्याची संधी दिली, कारण त्यांना तिची गरज होती. या प्रसंगातून प्रभूने त्यांच्या शारीरिक गरजांचीही प्रेमपूर्वक काळजी घेतली हे स्पष्ट दिसून येते. त्यांनी काही वेळ झोप काढल्यानंतर तो म्हणाला, पाहूया आपण 46 आणि 47 वचन. उठा, आपण जाऊ, पहा मला धरून देणारा जवळ आला आहे. तो बोलत आहे इतक्यात पहा 12 जणातील एक जो यहुदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील यांच्याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. यहुदा आणि येशूच्या शत्रूंनी त्याचे अनेक चमत्कार स्वतः पाहिले होते. त्यामुळे येशूकडे अलौकिक सामर्थ्य आहे याची त्यांना जाणीव होती. कदाचित त्या सामर्थ्याचा वापर तो करेल या भीतीमुळेच ते त्याला अटक करण्यासाठी मोठा सशस्त्र जमाव घेऊन आले. काही प्रसंगी तर संपूर्ण रक्षक दलाचे पथकच त्याला पकडण्यासाठी आले असावे असे दिसते. पुढे आपण जाऊया 48 वचन. त्याला धरून देणाऱ्याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा. विश्वासघाताचे ते दाहक चुंबन ही नोंदवलेल्या इतिहासातील सर्वात वाईट गोष्टींपैकी एक आहे. पुढे जाऊया 49 आणि 50 वचन. मग त्याने लगेचच येशूजवळ येऊन गुरुजी सलाम असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले, गड्या, ज्यासाठी आलास ते कर. तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. चुंबन हे स्वीकाराचे किंवा नकाराचे चिन्ह असू शकते. स्तोत्र 2 अध्याय आणि 12 वचन पहा. यहुदाने दिलेले विश्वासघाताचे चुंबन मानवाच्या अत्यंत नीच कृत्यांपैकी एक मानले जाते. जरी त्याच्या विश्वासघाताची भविष्यवाणी झाली होती तरी हा निर्णय त्याने स्वतःच्या इच्छेने घेतला होता आणि त्याच्याकडे पश्चातापाची संधीही होती. येशूने त्याच्याशी सौम्यपणे वागून क्षमेचा मार्ग खुला ठेवला होता. जर यहुदाने मनापासून प्रभूकडे परत येऊन क्षमा मागितली असती तर येशूने त्याला नक्कीच क्षमा केली असती. पुढे आपण जाऊया 51 वचन. मग पहा, येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने हात लांब करून आपली तलवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. हे कृत्य शिमोन पेत्राने केले होते. कदाचित त्याला स्वतःला काहीतरी सिद्ध करायचे होते.
यापूर्वी त्याने अभिमानाने सांगितले होते की तो येशूसाठी प्राणही देईल. पण येशूने त्याला सांगितले होते की त्या रात्रीच तो त्याला 3दा नाकारेल. पेत्राने प्रभूचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो तलवारबाज नव्हता, तो मच्छीमार होता. त्याने त्या माणसाचा कान कापला. त्याचा हेतू कान कापण्याचा नव्हता, तर अधिक गंभीर हल्ला करण्याचा होता. पण वार चुकला. पुढे आपण जाऊया. 52 ते 53 ही वचनं वाचायची आहेत. कृपया आपण ही वचने स्वतः वाचावीत. दुसऱ्या शब्दात येशू पेत्राला म्हणत होता, पेत्रा, मला तुझ्या छोट्याशा तलवारीची गरज नाही. मी धार्मिक पुढाऱ्यांविरुद्ध लढाई करण्यासाठी आलो नाही, तर जगाच्या पापांसाठी प्राण देण्यासाठी आलो आहे. पुढे आपण जाऊया. 54व वचन. पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे. हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावेत? पहा, आपला प्रभू पवित्र शास्त्रातील भविष्यवाणी पूर्ण करत होता. मत्तय हे अगदी स्पष्टपणे दाखवून देतो. पुढे जाऊया. 55व वचन. त्याच वेळेस येशू लोकसमुदायांना म्हणाला, एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धरण्यास तुम्ही तलवारी व सोटे घेऊन बाहेर आला आहात काय? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे, तेव्हा तुम्ही मला धरले नाही. यापूर्वी त्याची वेळ आलेली नव्हती, पण आता त्याची वेळ आली होती. पुढे जाऊया. 56व वचन. पण संदेष्टांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून हे सर्व झाले आहे. तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. येशूने याबद्दल अगोदरच भविष्यवाणी केली होती. आता सर्व शिष्य त्याला सोडून गेले. आता आपण प्रमुख याजकापुढे येशूची चौकशी हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. यासाठी आपण वाचूया मत्तयाचे शुभवर्तमान 26वा अध्याय आणि 57व वचन. मग येशूला अटक करणाऱ्यांनी त्याला प्रमुख याजक कैफा याच्याकडे शास्त्री व वडील जमले होते तेथे नेले. येशू विरुद्धच्या कटात कैफाच्या शास्त्राचा महत्त्वाचा सहभाग होता. येशूवर औपचारिक आरोप लावण्यासाठी त्याला प्रमुख याजक कैफाकडे नेण्यात आले. धार्मिक पुढाऱ्यांना रोमकडून मृत्यूदंडाची मान्यता मिळवायची असल्याने पिलातासमोर कोणता आरोप मांडायचा हे त्यांनी आधीच ठरवले होते. आपण 58व वचन वाचूया. पण पेत्र प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागे मागे चालत गेला व आत जाऊन शेवट काय होतो हे पाहण्यास कामदारांमध्ये बसला. शिमोन पेत्र दूर अंतरावरून मागोमाग चालला होता. आपल्यापैकी कोणालाही येशूचा मागोवा दूरवरून घेणे हे धोकादायक आहे. योहानाचं शुभवर्तमान 18वा अध्याय 15 ते 16 या वचनांमध्ये आपल्याला असे सांगितले आहे की योहानाच्या मदतीने पेत्र अंगणात प्रवेश मिळू शकला. तिथे तो शेवट काय होतो हे पाहण्यासाठी उभा होता आणि थोड्या वेळातच तो प्रभूला नाकारणार होता. जाऊया आपण पुढं. 59 आणि 60व वचन. मग याजक व संपूर्ण न्यायसभा हे येशूला जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्या विरुद्ध खोटा पुरावा शोधत होते आणि बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो त्यांना मिळाला नाही. तरी शेवटी दोघे येऊन म्हणाले की धार्मिक पुढाऱ्यांकडे प्रभू येशू विरुद्ध खरा आरोप नव्हता, म्हणून त्यांना खोटे साक्षीदार शोधावे लागले. पण अडचण अशी होती की चौकशी समोर टिकेल असा खोटा साक्षीदार मिळत नव्हता. पिलात काही खोचक प्रश्न विचारण्याची शक्यता होती आणि तसे त्याने केलेही. शेवटी त्यांना 2 साक्षीदार मिळाले. बघूया पुढं काय होतंय. 61व वचन. देवाचे मंदिर मोडण्यास व 3 दिवसात ते बांधण्यास मी समर्थ आहे असे याने म्हटले. योहानाचं शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 19 या वचनानुसार येशूने म्हटले होते, तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारीन. तेव्हा शिष्यांनाही त्याचा अर्थ समजला नव्हता. येशूच्या पुनरुत्थानानंतरच त्यांना त्याचा खरा अर्थ कळला. खोटा साक्षीदार बहुधा त्यावेळी उपस्थित असलेला माणूस होता, पण लक्षात घ्या की त्याने येशूचे शब्द अचूकपणे सांगितले नाहीत. पुढे आपण जाऊया. 65व वचन. तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला, तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्या विरुद्ध साक्ष देतात हे काय? तो येशूकडून उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून कोणता युक्तिवाद वापरावा हे न्यायसभेला समजू शकले असते. पण आरोप इतका निराधार आणि हास्यास्पद होता की प्रभू येशूने त्याला काहीच उत्तर दिले नाही.
पुढं आपण जाऊ. 63वं वचन. तथापि येशू उगाच राहिला. यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले, मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हाला सांग. आता प्रमुख याजक त्याला शपथ घालतो आणि त्याला हा विशिष्ट प्रश्न विचारतो, तू ख्रिस्त देवाचा पुत्र आहेस काय? 64वं वचन. येशू त्याला म्हणाला, होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हाला सांगतो, यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल. येशू त्याला म्हणाला, होय, आपण म्हटले तसेच. याचा अर्थ असा होतो की होय, मी कोण आहे हे तूच सांगितले आहेस. येशू स्वतःला मनुष्याचा पुत्र ही उपाधी धारण करतो. डॉक्टर वॉरफिल्ड यांच्या मते मनुष्याचा पुत्र ही येशूने धारण केलेली सर्वोच्च उपाधी होती. संदेष्टे दानियल आणि एहेजकेल यांनीही ही उपाधी वापरली आहे. येशूने स्वतःला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेला आणि आकाशाच्या मेघांवर येणारा असे संबोधून आपल्या दैवी अधिकार व उच्च स्थानाची घोषणा केली. पुढं आपण जाऊया. 65वं वचन. तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, याने दुर्भाषण केले आहे. आम्हाला साक्षीदारांची आणखी काय गरज? पहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडली. म्हणजेच दुर्भाषण ऐकून होणाऱ्या अत्यंत तीव्र दुःखाचे प्रतीक म्हणून त्याने आपला जागा फाडला. आता येशूवर दोषारोप करण्यासाठी आपल्या पुढे सबळ कारण उपलब्ध झाले आहे असे त्यांना वाटले. पुढे आपण जाऊया. 66 ते 68 वचन. तुम्हाला काय वाटते? त्यांनी उत्तर दिले की हा मरणदंडास पात्र आहे. तेव्हा ते त्याच्यावर तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटले, अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले? त्या जमावाच्या मनात येशूविषयी तीव्र द्वेष होता. मानवी हृदयाला त्याचे चांगुलपण, नीतिमत्व, पावित्र्य आणि त्याचे देवत्व सहन होत नाही असे येथे दिसून येते. पापी असलेला मानवी स्वभाव अनेकदा देवाच्या अधिकाराला विरोध करतो. इतिहासातही देव मेला आहे अशी कल्पना मांडली गेली होती, जी देवाच्या सार्वभौमत्वाला नाकारण्याचा प्रयत्न दर्शवते. न्यायसभेत येशूचा अत्यंत अपमान करण्यात आला. त्याला थपडा मारण्यात आल्या, थुंकण्यात आले, बुक्क्या मारून थट्टा केली गेली. डोळे झाकून त्याला मारत, तुला कोणी मारले असे म्हणत त्याची खिल्ली उडवली गेली आणि त्याला स्वतःचे म्हणणे मांडण्याची संधीही दिली नाही. आता आपण पेत्र येशूला नाकारतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. इतर शुभवर्तमानांमधील नोंदींमध्ये आपण या गोष्टीचा अधिक सविस्तरपणे विचार करणार आहोत. मग त्याचे शुभवर्तमान 26वा अध्याय 69 ते 73 ही वचने आपल्याला वाचायची आहेत आता. परंतु माझी विनंती आहे आपणास की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. गालिल प्रांतातील उच्चार यहुदियामध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्चारांपेक्षा थोडे वेगळे होते. पेत्र गालिल प्रांतातील बोलीत बोलत होता. पुढे आपण जाऊया 74व्या वचनाकडे. तेव्हा तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही. इतक्यात कोंबडा आरवला. बिचारा पेत्र. तो खरोखर किती दुर्बळ होता हे त्याच्या लक्षातच आले नाही. पण आपल्या प्रभूने प्रार्थना केली होती की त्याचा विश्वास डगमगू नये आणि तो डगमगला नाही. पुढे जाऊया. 75वं वचन. तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा तू मला नाकारशील असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. शिमोन पेत्र चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे मोहाला बळी पडला आणि त्याने येशूला नाकारले. जे अत्यंत गंभीर कृत्य होते, तरीही त्याने मनापासून पश्चाताप करून प्रभूकडे परत येण्याचा मार्ग स्वीकारला. नंतर पेंटिकॉस्टच्या दिवशी पहिला उपदेश करण्याचा सन्मान त्यालाच मिळाला, ज्यामुळे सुमारे 3000 लोकांचे तारण झाले. आता आपण मत्तयाच्या 27व्या अध्यायाकडे वळत आहोत. या अध्यायात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय येशूच्या वधस्तंभाशी संबंधित घटना. दुसरा विषय न्यायसभा येशूला पिलाताच्या स्वाधीन करते. तिसरा विषय यहुदाला झालेला पस्तावा. चौथा पिलातासमोर चौकशी. पाचवा
बरब्बाची सुटका. 6वा येशूचा वधस्तंभ, मृत्यू आणि त्याला पुरणे. आणि शेवटचा 7वा कबर बंद करणे आणि पहारा ठेवणे. आपण आता या शुभवर्तमानातील मुख्य सत्यापाशी आलो आहोत, ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूकडे. पौल करिंथकरास पहिले पत्राचा 15वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये करिंथकरांना शुभवर्तमानाची व्याख्या करताना म्हणतो, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. आता आपण त्या महान घटनेबद्दल काय लिहिले आहे ते पाहूया. मत्तय आणि इतर शुभवर्तमान लेखक येशूच्या वधस्तंभावरील शारीरिक वेदनांचे तपशीलवार वर्णन न करता त्या घटनांभोवती घडलेल्या गोष्टींवर भर देतात. शेवटच्या 3 तासातील अनुभव मानवी समजुती पलीकडचे होते. जणू देवाने त्यावर अंधकार पसरवला होता. त्यावेळी वधस्तंभ एक वेदी ठरला, जिथे देवाचा कोकरा जगाच्या पापांसाठी अर्पण करण्यात आला. म्हणून मत्तय फक्त इतकेच म्हणतो आणि त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. या अध्यायाची सुरुवात येशूच्या अटकेनंतरच्या सकाळी होते. गेतशेमाने बागेतील अटक, मुख्य याजक कैफा व न्यायसभेसमोर झालेली चौकशी, खोट्या साक्षी, उपहास व मारहाण आणि पेत्राने केलेला नकार या घटनांनंतरची सकाळ. आता आपण न्यायसभा येशूला पिलाताच्या स्वाधीन करते हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. वाचूया आपण मत्तयाचं शुभवर्तमान 27वा अध्याय आणि 1 वचन. प्रातःकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील यांनी येशूला जीवे मारण्यासाठी त्याच्या विरुद्ध मसलत केली. त्यांनी येशूवर आरोप निश्चित केला आहे आणि आता ते त्याला सर्वोच्च न्यायालयात घेऊन जाणार आहेत. त्यांना वाटते की त्यांनी केलेला आरोप रोमी न्यायालयात टिकेल. वाचूया आपण 2 वचन. आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात याच्या स्वाधीन केले. पिलाताचे मुख्यालय भूमध्य समुद्रावरील कैसरिया येथे असले तरी त्याचा येरुशलेममध्ये एक राजवाडा होता. तो वलांडण सणाच्या वेळी येरुशलेममध्ये होता, कारण सणासाठी आलेल्या यहुदी लोकांनी शहर गजबजलेले होते आणि अशा प्रसंगी सहसा दंगे होत असत. पुढे जाऊया आपण 3 वचन. तेव्हा तो शिक्षापात्र ठरवण्यात आला असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा पस्तावला आणि ते 30 रुपये मुख्य याजक व वडील यांच्याकडे परत आणून म्हणाला. पहा, जेव्हा यहुदा आला तेव्हा प्रभू येशू तेथेच होता. मुख्य याजक आणि वडील त्याला पिलाताकडे नेण्यासाठी त्या सभागृहातून नेत असताना तिथे यहुदा येतो. यहुदा प्रभू येशूकडे वळून क्षमा का मागत नाही? असे करण्याऐवजी तो धार्मिक पुढाऱ्यांशी बोलतो. पाहूया आपण 4 वचन. मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, त्याचे आम्हाला काय, तुझे तूच पाहून घे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर तू आमचे काम केले आहेस आणि आता ते संपले आहे. आम्हाला हवा असलेला माणूस मिळाला आहे. आम्ही तुझे देणे फेडले आहे आणि आता इथून पुढे आम्हाला तुझी काहीही गरज नाही. 5 वचन. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. यहुदा मंदिराच्या आवारातून बाहेर पडतो आणि स्वतःला गळफास लावून घेतो. तो प्रभू येशूकडे वळू शकला असता आणि त्याला क्षमा मिळू शकली असती. बघूया आपण 6 वचन. मुख्य याजकांनी ते रुपये गोळा करून म्हटले, हे दानकोशात टाकणे सशास्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे. किती धार्मिक आहेत ते पहा ना. ते तो पैसा मंदिराच्या दानकोशात ठेवू शकत नाहीत, कारण तो रक्ताचा पैसा आहे. प्रियांनो, आपली वेळ संपली आहे. आपण येथे थांबूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी तू आजही आमच्यावरती प्रीती करत आहेस. तुझी इच्छा आहे की आमच्यापैकी कोणाचाच नाश होऊ नये आणि म्हणूनच तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तू आम्हाला दिलास आणि त्याने देखील तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही केलं. परंतु प्रभूजी, आजही आमच्यामध्ये यहुदासारखी प्रवृत्ती आहे. आजही आमच्यामध्ये तुला नाकारण्याची पेत्रासारखी देखील प्रवृत्ती आहे. आज आम्ही तुला विनंती करतो बापा, अशा सर्व चुकीच्या प्रवृत्तींमधून तू आम्हाला बाहेर काढ. आमचं लक्ष केवळ तुझ्यावरती लागून राहू दे आणि बापा,
तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव तयार असावं अशी कृपा तू आमच्यावरती कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात हे प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणावर सदैव असो. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव. ज्याच्या वेळी होते दुःख, कैता धावा देतो सुख. ज्याच्या वेळी होते दुःख, कैता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय. प्रियांनो, आजच्या भागातून आपण अनेक महत्त्वाचे आध्यात्मिक धडे शिकलो. गेतशेमने बागेत येशूने दाखवले की कठीण परिस्थितीतही देवाच्या इच्छेला मान देणे किती आवश्यक आहे. पेत्राच्या जीवनातून आपण पाहिले की मनुष्य कमजोर असू शकतो, पण प्रभूची कृपा त्याला पुन्हा उभे करू शकते. तसेच यहुदाच्या जीवनातून आपण शिकतो की केवळ अपराधी वाटणे पुरेसे नाही, तर खरा पश्चाताप करून देवाकडे परत येणे आवश्यक आहे. या भागातून आपल्यासाठी एक स्पष्ट संदेश आहे. जेव्हा आपण दुर्बल होतो तेव्हा प्रभूकडे धाव घ्यावी, कारण तो क्षमा करणारा, उचलून धरणारा आणि नवीन सुरुवात देणारा देव आहे. पुढील भागात आपण प्रभू येशूच्या न्याय, अपमान आणि क्रूसाच्या मार्गावरील घटनांचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत देवाच्या वचनात स्थिर राहा, प्रार्थनेत जागृत राहा आणि आपल्या जीवनात प्रभूची इच्छा पूर्ण होऊ द्या. प्रभू येशूची कृपा आणि शांती सदैव आपल्याबरोबर असो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. बेथानी हे प्रेमाचे ठिकाण होते. आजचा प्रश्न, आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे असे कोणी म्हटले? ए. पेत्राने, बी. येशूने, सी. योहानाने, डी. परुष्याने. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.